नमस्कार मित्रांनो, आपला आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म स्वागत. तर मित्रांनो, मला भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले, मेसेज आलेले आहेत, की सर अभ्यास कसा करायचा आम्हाला समजेना झालेला आहे. जे वाचतोय ते लक्षातच राहत नाहीये. लक्षात ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी लक्षात राहत नाही. आणि अभ्यास करायचं म्हणतो, की बाबा मी आता अभ्यास करणार आहे. 1 तासाने अभ्यास करतो, 2 तासाने अभ्यास करतो, 3 तासाने अभ्यास करतो. पण अभ्यासच होत नाहीये. दिवस असेच वाया जात आहेत. असे एक ना अनेक प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांचे आहेत. आणि मला कॉल येतात, सांगत असतात सतत. त्यामुळे मित्रांनो मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 100% तुमच्या मनामध्ये असलेले भरपूर प्रश्न, ठीक आहे, पॉझिटिव्ह कसं राहायचं या सर्व गोष्टी मित्रांनो सगळ्या इत्थंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळं स्टार्ट टू एंड तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो, आपलं एस.जे.एन. अकॅडमीचं ॲप आहे. ॲपवर आपण डेमो लेक्चर्स, त्याचबरोबर फ्री टेस्ट आणि बरंच काही तुम्हाला आपल्या ॲपवर मिळत असतं. त्यामुळे एस.जे.एन. अकॅडमीचा ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंक थ्रू डाउनलोड करा. त्याचबरोबर मित्रांनो आपलं WhatsApp चॅनल आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल, WhatsApp चॅनल जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला आपण डेली काहीतरी नवीन त्यासाठी घेऊन येत असतो, टेस्ट बरंच काही. त्यामुळं तुम्ही WhatsApp चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करा. भरपूर काही तुम्हाला इथून पुढे मिळत राहणार आहेत कंटेंट. म्हणून नक्कीच जॉइन करा. मित्रांनो सुरू करूयात आजच्या आपल्या सेशन. आजचं सेशन काय आहे? आजचा हा टॉपिक काय आहे? तर प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला हा टॉपिक आहे. प्रत्येकाला शंका असलेला टॉपिक आहे. प्रत्येकाला अभ्यास करताना म्हणजे जो व्यक्ती अभ्यास करतोय आणि त्याला हा प्रश्न पडलेला नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर लक्षात घ्या आपण पॉइंट कुठले कव्हर करतोय. तर बघा अभ्यासाचे नियोजन, सरकारी नोकरी मिळवण्याची जबरदस्त स्ट्रॅटेजी याच्यामध्ये असणार. या पद्धतीने अभ्यास करत असाल व या महत्त्वाच्या गोष्टींना ठीक आहे फॉलो करत असाल तर 100% सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, आता पहिला मुद्दा आहे, केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा? ठीक आहे? बरोबर? केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा? तर या पॉइंटला आपण सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ठीक आहे? आपण दररोज सकाळी तुम्ही काही जण 5 ला उठत असतील, काही जण 4 ला उठत असतील, काही जण 10 वाजता उठत असतील. ठीक आहे? 10 वाजता सूर्य डोक्यावर आल्यानंतर बऱ्यापैकी. ठीक आहे? तर जे मित्रांनो विद्यार्थी सकाळी 4 ला उठतात, 5 ला उठतात, या ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यास करतात, त्यांना जास्त बेनिफिट. त्याचं कारण मित्रांनो जो सकाळचा वेळ असतो ना, सकाळचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं. ठीक आहे? म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये 5 तास जरी अभ्यास केला आणि सकाळचे फक्त 2 तास अभ्यास केला, तर ते 2 तास 5 तासाला भारी असतात मित्रांनो. ठीक आहे? म्हणजे सकाळचे 4 ते 6 ठीक आहे? 4 ते 6 हा वेळ तुमच्यासाठी गोल्डन पिरियड आहे. तर त्या टायमिंगमध्ये मित्रांनो समजा तुम्ही जी-के वाचता, ठीक आहे? जी-केमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स कुठलाही विषय वाचता, तर तो विषय मित्रांनो सकाळीच्या वेळेमध्ये घ्यायचा किंवा मराठी व्याकरण तुम्ही करत असाल, तर सकाळच्या वेळेमध्ये घ्यायचं. ठीक आहे? आणि असं नाही करायचं 2 तासामध्ये 1 तास तुम्ही मराठीला दिलं, 1 तास इतिहासाला दिलं, असं नाही करायचं. ते 2 तास तुम्हाला कुठल्याही एका विषयाला द्यायचा आहे. ठीक आहे? आणि लक्षात घ्या, एखादा विषय समजा तुम्ही घेतला, हिस्ट्री घेतला वाचायला किंवा इतिहास घेतला, तर तो इतिहास जोपर्यंत कंप्लीट होत नाही, तोपर्यंत मित्रांनो तो करायचा आहे. म्हणजे दररोज ठीक आहे, इतिहास, इतिहास, इतिहासच. जोपर्यंत कंप्लीट होत नाही, तोपर्यंत. काही जण विद्यार्थी काय करतात, 2 दिवस इतिहास वाचलं, की नंतर भूगोल वाचतात, नंतरनं राज्यशास्त्र वाचतात, नंतरनं जिओग्राफी वाचतात. यामुळे एक ना धड 12 चिंध्या होतात. तुमच्या डोक्यामध्ये काहीही घुसत नाही. ठीक आहे? काहीच फायदा होत नाही मित्रांनो. ठीक आहे? तर लक्षात घ्या आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील त्यांना 100% फायदा होणार. ठीक आहे? तर बघा तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, एक टॉपिक घेतला किंवा एक विषय घेतला, हिस्ट्री घेतलाय, तर हिस्ट्री आपल्याला कंप्लीट करायची. 2 तास दररोज देऊन तुम्ही कंप्लीट करू शकता. इतर वेळेस पण तुम्ही अभ्यास करू शकता हिस्ट्रीचा.
ठीक आहे, किंवा जिओग्राफी तुमच्या पद्धतीने. तर लक्षात घ्या 2 तास गोल्डन पिरियड तुम्हाला म्हणलेला आहे. सकाळी 4 ते 6. तर वाचन कसं करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. आता 4 ते 6 वाजताय म्हणजे 2 तास आहे तुमच्याकडे. ठीक आहे. 60 मिनिटं, 60 मिनिटं. त्या 60 मिनिटामध्ये 50 मिनिटं वाचन केलं की 10 मिनिटं मननचिंतन करायचं. याला मित्रांनो सायंटिफिक मेथड म्हणतात. ठीक आहे. अभ्यासाची सायंटिफिक मेथड म्हणतात. 50-10चा रूल लक्षात. ठीक आहे. शाळेमध्ये तुम्ही बघितलं असेल, शाळेमध्ये तुम्ही शिकत असताना 30 मिनिटाचा तास असायचा. म्हणजे 25 मिनिटं सर शिकवायचे, 5 मिनिटं तुम्हाला जरा थोडंसं इकडे रिलॅक्स व्हायचं तुम्ही. ठीक आहे. म्हणजे 25-5, 25-5 त्याच पद्धतीनं 50-10. ठीक आहे. आता तुम्ही मोठे आहात, स्पर्धा परीक्षा तयार करताय, तर तुम्ही 50-10 हा रूल फॉलो करायचा. ठीक आहे. 50-10. शाळेमध्ये तुम्ही म्हणत असाल की सर मग शाळेमध्ये पण प्रत्येक विषय घेत होते की 9 लेक्चर वेगवेगळे असायचे. शाळेचं सोडून द्या. ठीक आहे. जर सरकारी नोकरी मिळवायचं तर जे सांगतोय ते फक्त तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. मग सकाळी 2 तास मिळतात ना 50-10, 50-10 ने कव्हर करा. 100% मित्रांनो फायदा होणार आहे. आता मित्रांनो एवढंच तुमच्यासाठी महत्वाचं आहे का? तर नाही. ठीक आहे. एवढंच महत्वाचं नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला जे काही आज वाचताय त्याच्यावर रिव्हिजन द्यायचे आहे. म्हणजे आज जे वाचलेलं आहे ते त्याच्यावर 24 तासाच्या आत रिव्हिजन. 24 तास आत रिव्हिजन. परत मित्रांनो त्याच्यानंतरनं 7व्या दिवशी रिव्हिजन. 7व्या दिवशी रिव्हिजन. त्याच्यानंतर परत मित्रांनो 28व्या दिवशी रिव्हिजन. 28व्या दिवशी रिव्हिजन. म्हणजे लक्षात ठेवा, पहिलं वाचन आज, नंतर 24 तासानंतरनं त्याच्यावर रिव्हिजन, 7व्या दिवशी रिव्हिजन, 28व्या दिवशी रिव्हिजन. तुम्ही म्हणत असाल की सर मी आज वाचलेलं मला कसं लक्षात राहणार? तर डायरी मेंटेन करायची आहे. लिहून ठेवायचं. मी आज हा घटक वाचलेला आहे. ठीक आहे. लिहून ठेवलं, तारीख लिहिली, वार लिहिला आणि काय वाचलं ते लिहिलं. दिवसभरामध्ये या पद्धतीने लिहून ठेवायचं. मग त्यासाठी काय करायचं? दुसऱ्या दिवशीचा वेळ द्यायचा. दुसऱ्या दिवशीमध्ये तुम्ही दिवसभर फक्त रिव्हिजन करत बसणार आहे का? अजिबात नाही. ही चूक करायची नाही. नाहीतर तुम्ही काय कराल? आज जे वाचलेलं आहे दिवसभर दुसऱ्या दिवशी तेच वाचत बसाल. नाही. आज जे वाचलेलं आहे ना त्याला 1-1.5 तासामध्ये तुम्ही सगळं ओके करून टाकायचं. आज 10 तास अभ्यास केलाय, तर 10 तासातलं 1 ते 1.5 तासामध्ये मित्रांनो जे आदल्या दिवशी केलेलं आहे ते सगळं पटापट रिव्हिजन करून टाकायचं. या पद्धतीने केलं की मग काय करायचं? 7व्या दिवशी आहे की नाही, 7व्या दिवशी त्याच पद्धतीने मग 7व्या दिवशी बघायचं. समजा 1 तारखेला तुम्ही वाचलेलं आहे. ठीक आहे. आज समजा 1 तारीख आहे. तर असं समजा 1 तारीख आहे आज. 2 तारखेला तुम्ही रिव्हिजन केलं. 7व्या दिवशी म्हणजे 7 तारखेला मित्रांनो 1 तारखेला जे वाचले ते परत त्याच्यावर रिव्हिजन. परत मित्रांनो 1 तारखेला जे वाचलेलं आहे त्याच्यावर 28 तारखेला रिव्हिजन. या पद्धतीने मित्रांनो करा. 100% मित्रांनो फायदा होणार. म्हणजे रिव्हिजन किती झालं बघा. आज वाचलं त्याच्यावर लगेच दुसऱ्या दिवशी रिव्हिजन झालं. ठीक आहे. 2 झालं. 2 रिव्हिजन म्हणू आपण. 2 झालं. परत 7व्या दिवशी 3 आणि 28व्या दिवशी 4. 4 रिव्हिजन. आपल्यातील भरपूर विद्यार्थी असे आहेत मित्रांनो की आज जे वाचलेलं आहे ना ते परत 10 दिवसानंतर 15 दिवसांना काही जण महिना 2-2 महिने बघत. मग मला सांगा मित्रांनो कसं तुम्हाला समजणार आहे? जे वाचलेलं आहे ते कसं तुमच्या डोक्यामध्ये बसणार आहे? कशी तुमची तयारी परफेक्ट होणार आहे? हे मला सांगा. ठीक आहे. हे लक्षातच राहणार नाही ना तुमच्या. लक्षातच राहणार नाहीये. तुम्ही विसरून जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या पद्धतीनंच करायचं आहे तर लक्षात राहणार आहे. आणि जे विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही म्हणतो की सर 1 तासानंतर बसणार आहे मी अभ्यासाला किंवा आज बसणार आहे, उद्या बसणार आहे. ते म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब. ही म्हण खूप महत्वाची आहे. ठीक आहे. कारण का माहिती आहे का? आपण उद्या करू, परवा करू म्हटलं ना होतच नाही. यात तुमचं वर्ष वाया जाईल. किती दिवस निघून जातील हे समजणार नाही. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? मन तुमचं होत नसलं अभ्यासाचं तरी पण काय करायचं? म्हणायचं चला आपण 5 मिनिटं फक्त बसूया. ठीक आहे. आपलं जे माइंड आहे ना मित्रांनो ते आपल्या हातात आहे. आपलं जे मन आहे ते आपल्या हातात आहे. कसं डायव्हर्ट करायचं? ठीक आहे. काय करायचं? त्याला म्हणायचं ए बाळा 5 मिनिटं वाचन कर. परत नाही वाचलंस तरी चालेल. 5 मिनिटं त्याला बसवायचं वाचायला. ठीक आहे. काय म्हणायचं? 5 मिनिटं. 5 मिनिटं बसला ना मित्रांनो 5 मिनिटाचे 1 तास कसे झालेले कळत नाही. समजतच नाही. ठीक आहे. 5 मिनिटात 1 तास होतात. अशाच पद्धतीने मन जर तुम्हाला म्हणत असेल नाही खेळायला जाऊया. त्याला म्हणायचं जरा थांब जरा वाचन करू. 1 तास 5 मिनिटं वाचन करून मग जाऊ. 5 मिनिटं फक्त बसायचं. लक्षात ठेवा टार्गेट फक्त 5 मिनिटाचं आहे. जसं की गाडी आपण स्टार्ट करतो ना किक मारतो. ठीक आहे. किक
किक किक आहे, 5 मिनिटाची किक आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही स्टार्टर आहात. स्टार्टर 5 मिनिटाचा आहे. स्टार्टर मारला की तुम्ही पुढे गाडी चालवणारच. ठीक आहे. त्या पद्धतीनं अभ्यास करायचा. ठीक आहे. मन किती भटकत असलं ना, 5 मिनिटाचा रूल लक्षात ठेवला ना, 100% तुमची तयारी होणार आहे. दिवस पण तुमचे वाया जाणार. आणि महत्वाचं लक्षात ठेवा, जो काही तुम्ही अभ्यास करणार आहे ना, त्याचं टाइम टेबल बनवा. किंवा मी समजा आजचं माझं टाइम टेबल आहे. आज मी काय करणार आहे. सकाळी 4 वाजल्यापासून रात्री लवकर झोपा. ठीक आहे. 10 वाजता झोपा. मी तुम्हाला म्हणत नाही 11 वाजता झोपा. काही जण झोपतील 11 वाजता. पण आपण सकाळी 4 ते 10चं शेड्यूल बनवतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा 4 ते 6 अभ्यास केला. त्यानंतर अंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. मी या वेळेत माझं आवराआवरी असेल. नाश्त्यासाठी माझं हे टायमिंग असेल. तिथून पुढे मला परत 8 ते 12 वाजेपर्यंत वेळ मिळतोय. परत 8 ते 12 पर्यंत मी हा घटक कव्हर करणार आहे. हिस्ट्री करणार आहे, जिओग्राफी करणार आहे, गणित करणार आहे, बुद्धिमत्ता करणार आहे. ठीक आहे. असं लिहून ठेवा. त्या पद्धतीनं टायमिंग बघा तुम्हाला दिवसातला किती वेळ मिळतोय आणि तो टाइम मित्रांनो प्रॉपर तुम्ही त्याच्यावर अनालिसिस करून ठीक आहे. त्यामध्ये घटक ऍड करा. कुठले कुठले आपल्याला टॉपिक कव्हर करता येईल ते ऍड करा. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, कधी कधी झोप येते, कधी कधी पेंग येते. त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, गणित किंवा बुद्धिमत्ता हा विषय ठेवायचा आहे. दुपारच्या वेळेस गणित किंवा बुद्धिमत्ता ठेवा. लय भारी वाटेल तुम्हाला, झोप लागणार नाही. मस्त गणित बिनित सॉल्व्ह करत बसाल. म्हणजे तुमचा गणित बुद्धिमत्तेसाठी पण वेळ ऍडजस्ट झाला. ठीक आहे. गणित बुद्धिमत्ता जर सकाळी करत बसला त्याचा उपयोग होणार नाही. सकाळचा महत्वाचा वेळ तुमचा गोल्डन पिरियड तो वाया जाईल. तर या पद्धतीनं लक्षात ठेवा. रिव्हिजन महत्वाचे आहे. सतत सतत रिव्हिजन म्हणजे वाचन केलं ना मित्रांनो, 10 मिनिटं मननचिंतन करायचं, थोडंसं पेजवर लिहायचा प्रयत्न करायचा. मला कुठले कुठले पॉईंट आठवले, 4 जरी ओळी लिहिले ना मित्रांनो, मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. लिहायचं. म्हणजे 50 मिनिटं वाचन केले ना, 10 मिनिटं काहीतरी लिहायचं थोडंफार. शॉर्टकट मध्ये नाही, कसं म्हणल्या जे 50 मिनिटांमध्ये वाचलेलं आहे ते. या पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही जर फॉलो केलं ना, 100% तुमची तयारी परफेक्ट होणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो बऱ्याच जणांना काय वाटतं, की माझ्या लक्षात येत नाही निगेटिव्ह विचार. पॉझिटिव्ह विचार करायचाच नाही. निगेटिव्ह विचार करायचा. माझ्याकडनं होणारच नाही, मला जमणारच नाही. तुम्ही जमणार नाही म्हटलं ना, 100% तुम्हाला जमणार नाही. पहिलं तुमचं टार्गेट पाहिजे, की तुम्हाला सकारात्मक व्हायचं. ठीक आहे. मला जमणार. मला अशी कुठलीही गोष्ट नाही, की ती जमणार नाही. जेव्हा तुम्ही असं म्हणाल ना, मला हे जमणारच आहे, तेव्हाच तुम्हाला जमणार आहे मित्र. अन्यथा तुम्हाला जमणार नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एखादं म्हटलं, की बाबा हे गंड आहे. हा योगेश जो आहे ना, तो गंड आहे. काही लायकीचा नाही, काय त्याला सरकारी नोकरी मिळणार नाही, पुढे अभ्यास करतो. ठीक आहे. तर त्याचं मनावर लावून घ्यायचं नाही. त्या तो तुमचा उमेदवार, तुमचा मित्र आहे. ठीक आहे. त्याचं मनाला लावून घ्यायचं नाही. त्याला म्हणायचं, तू लय शहाणा आहेस. मला माहिती आहे माझ्यात काय स्किल आहे. भले आत्ता मी कमी असेल, आत्ता मला ह्या गोष्टी आठवत नाहीत किंवा वाचलेल्या लक्षात नाही. सगळ्या गोष्टी मी स्किल डेव्हलप करणार आहे. असे भरपूर लोक आहेत मित्रांनो. आता तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला थॉमस अल्वा एडिसनची स्टोरी सांगतो थोडक्यात. ठीक आहे. थोडक्यात सांगतो. जास्त तुम्हाला डीपमध्ये नेत नाही. थॉमस अल्वा एडिसन ऐकून माहिती असेल, अमेरिकेचे शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. सायंटिस्ट होते ते. ठीक आहे. त्यांनी बलाचा शोध लावलेला आहे. 1093 त्यांच्या नावाचे पेटंट आहे. त्यांचा जन्म मित्रांनो फेब्रुवारी 1847 मध्ये झालेला होता. ठीक आहे. डेट पण तुम्हाला माहिती असेल, 11 फेब्रुवारी काहीतरी. ठीक आहे. तर 1847 ला आणि मृत्यू त्यांचा 1931च्या आसपास झालेला आहे. तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर त्यांना शाळेतून मॅडमनी काय केलेलं बघा, शाळेत होते ते. शाळेतनं प्रिन्सिपलनं त्यांना लेटर दिलं, की हे लेटर मॅडमच्या तुमच्या आईच्या ताब्यात द्या किंवा पालकांच्या ताब्यात द्या. तर त्याला सांगितलं जातं आणि तू उघडून बघायचं नाही, आईला दे. आईला वाचण्यासाठी दिलेलं आहे, सिक्रेट आहे. मग ते लेटर घेऊन आपल्या आईला देतो. आईला दिल्यानंतर ना आई वाचते आणि आईच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू वाहू लागतात. अश्रू वाहू लागल्यानंतर ना थॉमस अल्वा एडिसन म्हणतात, की मम्मी किंवा आई, आई म्हणू आपण, ठीक आहे. तिकडे मम्मी म्हणत असतील तरी पण आपण तुम्हाला सांगतोय मराठीमध्ये. आई, यामध्ये काय लिहिलेलं आहे गं? मॅडमने असं काय लिहिलेलं आहे? तू रडायला लागलीस डायरेक्ट. आई म्हणते, "बाळा, यात लिहिलेलं आहे, की तुमचा मुलगा खूपच हुशार आहे, टॅलेंट विद्यार्थी आहे. त्याला शिकवण्यासारखे चांगले शिक्षक आमच्याकडे नाहीत. त्यामुळे तुम्हीच घरामध्ये त्याला शिकवा."
असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बाळा. ठीक आहे. मग काय करते मम्मी, ते लेटर चढवून ठेवते आणि त्याला शिकवायला चालू करते. त्याला मार्गदर्शन करायला चालू करते थॉमस अल्वा एडिसनला. मग मार्गदर्शन करता शिकवतात खूप मोठे. परत मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की थॉमस अल्वा एडिसन यांनी 9,999 म्हणजे भरपूर त्यांनी प्रयोग केले. ठीक आहे. भरपूर प्रयोग केले, अपयश मिळालं त्यांना. अपयश, यश, अपयश, अपयश असं करता मित्रांनो ते खचले नाहीयेत. ठीक आहे. ते खचले नाहीत. त्यांनी जे त्यांना मिळवायचं आहे, जे त्यांचं ध्येय आहे, ठीक आहे, ते मिळस तोपर्यंत त्यांनी प्रयोग केले आणि नंतरनं ते यशस्वी झाले. त्यांना अ, बलाचा शोध लावण्यात यश मिळालं आणि मित्रांनो तसं तर त्यांच्या नावाने 1093 पेटंट्स आहे. ठीक आहे. तर काही कालावधीनंतर सक्सेस मिळालं, भरपूर काही गोष्टी झाल्यानंतर त्यांची आई आई आईचा मृत्यू होतो. ठीक आहे. स्वर्गवासी होतात. मग त्याच्यानंतर ना स्वर्गवासी झाल्यानंतर काही वर्षानंतर ना आईचं ट्रंक म्हणजे आईचा जो बॉक्स डबा होता. ठीक आहे. तर तो बॉक्स किंवा ते आपण ट्रंक म्हणू किंवा सुटकेस म्हणू, ते ओपन करतात आणि त्यांची नजर पडते त्या लेटर्सवर ज्या मॅडमनी त्या प्रिन्सिपलनी त्यांच्या आईसाठी ते लेटर दिलेलं होतं. ते लेटर ओपन केल्यानंतरनं, वाचल्यानंतरनं ते सुद्धा ढसाढसा रडायला लागतात. आता तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये काय होतं? तुम्ही ऐकली असेल स्टोरी, पण तरी पण सांगतो. त्यात काय होतं? काय लिहिलेलं होतं असं, की त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आईसारख्या. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, की तुमचा मुलगा हा मतिमंद आहे. ठीक आहे. तो त्याच्या लक्षात राहत नाहीये. किती जरी त्याला काही शिकवलं लक्षात राहत नाही. त्यामुळे त्याला आम्ही शाळेमध्ये शिकवू शकत नाही. तुम्हीच घरामध्ये शिकवा, नाहीतर काहीही करा. ठीक आहे. असं लिहिलेलं होतं. शाळेतून त्यांना काढून टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये नोंद होती तशी लेटरमध्ये. तर ते वाचून त्यांना रडू आलं. त्यांना जाणवलं, की जर माझ्या आईने मला त्यावेळेस सांगितलं असतं, "तू मतिमंद आहेस, तुझा उपयोग नाही." तर मी आज थॉमस अल्वा एडिसन झालो नसतो. मला जगाने ओळखलं नसतं. ठीक आहे. त्यामुळे ते रडायला लागले, ढसाढसा रडायला लागले. मग त्यावेळेस त्यांना जाणवलं, की की खूप म्हणजे आपल्या जे शरीर आहे, आपल्यामध्ये खूप अफाट शक्ती आहे. आपण खूप काही मिळवू शकतो. पण त्या शक्तीला उजागर केलं तर. ठीक आहे. कोणीच मित्रांनो गंड नाहीये, कोणीच जास्तीत जास्त हुशार नाही. स्वतःला तुम्ही घडवलं पाहिजे मित्रांनो. जितकं जास्त तुम्ही घडवाल, तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. तप, तप केला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. मूर्तीचं उदाहरण माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे. एका मूर्तीला छान्याने मूर्तिकार तो घडवत असतो. पण तो दगड त्या अ, मूर्तिकाराचं छान्याचा घाव सोसत नसते. ठीक आहे. सोसत नसते. ती म्हणते, "बास झालं, मला नाही सहन होत. मला नको मूर्ती बनायचं नाही मला." ठीक आहे. मग तेव्हा तो दगड म्हणजे तो फुटतो. म्हणजे नॉर्मल फुटत असतो. म्हणून जो मूर्तिकार असतो तो त्या दगडाला सोडून देतो. दुसरा दगड घेतो. दुसरा दगड टाक्याचे घाव सोसतो आणि मूर्तीचं रूप येतं आणि मूर्तीचं रूप आल्यानंतरनं ती मूर्ती आपण देवामध्ये ठेवतो. ठीक आहे. देवामध्ये ठेवली जाते आणि ज्याने टाक्याचे घाव सोसलेले नव्हते, ज्याने मूर्ती व्हायला नकार दिलेला होता, कारण त्याला ते सहन होत नव्हतं त्या वेदना, त्याला त्या मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती ठेवली जाते, ज्याने चांगला आकार घेतलाय, ज्याने टाक्याचे घाव सोसलेले आहेत आणि त्या मंदिराच्या बाहेर जो दगड ठेवला जातो, तो दगड असतो मित्रांनो, ज्याने टाक्याचे घाव सोसलेले नसतात. मूर्ती होण्यापासून नकार दिलेला असतो. ठीक आहे. त्यानं सपोर्ट केलेला नसतो मूर्ती होण्यासाठी. त्याला बाहेर ठेवलं जातं. येणारे जे भक्त आहेत, भाविक आहेत, त्यांनी त्याच्यावर नारळ फोडण्यासाठी. म्हणजे लक्षात घ्या, जरा तुमचा जो कालावधी आहे, तो कालावधी जर तुम्ही प्रॉपर लावला, सक्सेस मिळवण्यासाठी लावला, तर आयुष्यभर तुम्ही सुखात राहाल. तुमचे म्हणजे लोकं भक्त होतील. ठीक आहे. तुम्हाला लोकं पूजतील. पण जर नाही तुम्ही जर त्या पद्धतीने वागलात, तर तुमचाच लोकं वापर करून घेतील, नारळ फोडण्यासारखा. ठीक आहे. तर मित्रांनो खूप महत्वाचा तुम्हाला वेदना होत असतील आता अभ्यास करताना, त्रास होत असेल, पण या गोष्टी जर तुम्ही सहन केल्या ना, 100% येणारा काळ तुमच्यासाठी खूप गोल्डन पिरियड असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगची शक्ती खूप अफाट आहे हे माहिती नाहीये. ठीक आहे. तर ती
मित्रांनो अफाट शक्ती आहे. तुम्ही स्वतःला ओळखायचे का? स्वतःला पॉझिटिव्ह फील करा. आरशा पुढे जावा आणि म्हणा मी पॉझिटिव्ह आहे. मी जे काही करायचा विचार करतो ते मी अचीवच करतो. मला सक्सेस मिळतं. माझ्यापासून सक्सेस लांब जात नाहीये. मित्रांनो तुम्हाला लगेच सक्सेस मिळणार नाहीये. ठीक आहे. हळूहळू प्रोसेस सगळी होती. ठीक आहे. ऊस मित्रांनो पेरला, ऊसाचं कणकं लावल्यानंतर लगेच ऊस उगवत नाहीये. त्याला कालावधी जातो. ठीक आहे. ऊसाचं रूप येण्यासाठी, त्याला गोडवा येण्यासाठी. त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तयारी करायची आहे. तुमच्यामध्ये गोडवा येण्यासाठी, तुम्हाला सक्सेस मिळण्यासाठी पेशन्स महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक स्टोरी सांगावीशी मला वाटते. तुम्हाला एकलव्य आणि अर्जुनाची स्टोरी माहिती असेल. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अर्जुन आणि एकलव्य द्रोणाचार्यांकडे जातात की मला धनुर्विद्या शिकायची आहे. ठीक आहे. धनुर्विद्या शिकायची आहे. पण द्रोणाचार्य त्यांना नकार देतात. ठीक आहे. नकार देतात कारण ते आधी म्हणजे ह्याच्यात असतात, ते आदिवासी असतात असं समजा. जंगलामध्ये राहणारे असतात. ठीक आहे. मग मित्रांनो त्यांना नकार दिला जातो कारण ते तुम्हाला माहिती आहे द्रोणाचार्य काय करत होते, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनाच ट्रेनिंग देत होते. धनुर्विद्या असेल, गदाधारी असेल, तलवार असेल. ठीक आहे. शस्त्रास्त्र शिकवत होते. शस्त्रास्त्र कसं चालवायचं ह्या सगळ्या गोष्टी देत होते, ज्ञान देत होते. ते त्यांनी एकलव्याला नकार दिलेला होता घेण्यासाठी. एकलव्यांनी काय केलेलं होतं, जंगलामध्ये आचार्य द्रोणाचार्यांची मूर्ती हुबेहूब बनवून, ठीक आहे, त्या हुबेहूब मूर्तीला आपले गुरु मानून त्यांच्या पुढे आपली विद्येचं प्रॅक्टिस करायला चालू करतात, धनुर्विद्येचं. ठीक आहे. धनुर्विद्येचं प्रॅक्टिस करता 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 मित्रांनो बघा, एखाद्या दृढ निश्चय किती असतो. एखादी गोष्ट ठरवली ती गोष्ट सक्सेस करण्यासाठी तो वेड्यासारखा मित्रांनो धडपडत असतो. ठीक आहे. तुम्ही पण त्या पद्धतीने वेड्यासारखं धडपडला तर 100% सक्सेस होणार. तर मित्रांनो धडपडत असतात. धडपडल्यानंतर त्यांनी धनुर्विद्येमध्ये पारंगत होतात. एक वेळ काय होते की जे द्रोणाचार्यांचे शिष्य आहेत त्यांचा एक कुत्रा, ठीक आहे, डॉग म्हणू आपण, कुत्रा, तो काय करतो, जंगलात जातो आणि एकलव्य जिथं प्रॅक्टिस करत असतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायला चालू करतो, भुंकाय चालू करतो. ठीक आहे. मग प्रॅक्टिस करत असताना, एकलव्य प्रॅक्टिस करत असताना त्यांना डिस्टर्ब होत असते त्या कुत्र्याचं. म्हणून ते तोंडामध्ये बाण सोडतात. ठीक आहे. मारायचं म्हटलं ते मारू शकले असते. ठीक आहे. पण मारत नाही, तोंडामध्ये बाण सोडतात आणि बाण अशा पद्धतीने मित्रांनो मारलेले असतात की त्या कुत्र्याच्या तोंडाला जखम सुद्धा झालेली नसते. ठीक आहे. एक असे 4-5 काही बाण मारलेले जातात. भुंकायचं बंद होतं. इवळत ते कुत्रं आपल्या शिष्या, म्हणजे ते द्रोणाचार्य शिष्य आहे त्यांचा कुत्रा होता ना, मग तिकडे कुत्रं जातं. तिकडे कुत्रं गेल्यानंतर आपलं अर्जुन बघतो की बाबा अशा एकदम उत्कृष्ट पद्धतीने हे बाण मारलेले आहेत त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये, पण त्या कुत्र्याला जखम सुद्धा झाली नाही. असा कोण धनुर्धारी आहे जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे? म्हणजे मला द्रोणाचार्याने शपथ दिलेली होती, तुलाच या धर्तीवर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवणार. म्हणजे माझी शपथ द्रोणाचार्यांनी मोडलेली आहे. कारण त्यावेळेस मित्रांनो द्रोणाचार्यचे सर्वश्रेष्ठ धनुर्धारी वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. ठीक आहे. त्यामुळं द्रोणाचार्यांनी शपथ दिलेली होती एकलव्यांना की तुलाच या धर्तीवर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवणार म्हणून. त्यामुळे त्याला वाटलं की बाबा, अर्जुनांना वाटलं की माझी शपथ, जी शपथ दिली गुरूंनी ती भंग केलेली आहे काय, म्हणून गुरूंकडे जातात, द्रोणाचार्यांकडे जातात की आचार्य जी तुम्ही मला दिलेली शपथ तुम्ही मोडली काय? नाही म्हणतात. का? तर बघा असं असं एक कुत्रा आहे, त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण मारले आहेत आणि असं मारणारा हा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कोण आहे? म्हणून सगळे शिष्य जातात आणि त्यांना एकलव्य दिसतो. एकलव्य दिसल्यानंतर मित्रांनो अर्जुन आपला द्रोणाचार्य विचारतात एकलव्यांना की बाबा तुला एवढी जबरदस्त विद्या कोणी शिकवली? तर ते एकलव्य काय म्हणतात की मला तुम्ही शिकवलेलं आहे. आचार्य तुम्ही शिकवलेलं आहे. म्हणजे आचार्यांच्या पाया पडतात. ठीक आहे. पाया पडतात. आचार्यांच्या पाया पडतात. आचार्य भारावून येतात. ठीक आहे. खूप भारावून येतात. पण पर्याय नसतो कारण त्यांनी अर्जुनाला शपथ दिलेली असते. त्यामुळं एकलव्यांना म्हणतात की बाबा तुझा गुरु मी आहे ना, माझ्याकडून ती विद्या शिकलेस ना. ऍक्च्युली त्यांनी शिकवलेलं नसते, ते चोरून बघून, एकलव्याने बघून ते शिकलेलं असतं. मग आचार्य म्हणतात की ठीक आहे, मी तुझा गुरु आहे की नाही, मग मला तू गुरुदक्षिणा म्हणून मला तुझा उजवा अंगठा पाहिजे, देशील का? तर तेव्हा द्रोणाचार्य म्हणतात की ठीक आहे, माझा उजवा अंगठा तुला मी द्यायला तयार आहे. मग उजवा अंगठा काढून द्रोणाचार्यांना एकलव्य देतात. मग एकलव्य
कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आपला उजव्या हाताचा अंगठा काढून देतात. तर उजव्या हाताचा अंगठा काढून दिल्यानंतरनं, ठीक आहे, दिल्यानंतरनं मित्रांनो, ठीक आहे, मला सांगा, तुम्ही जर त्या ठिकाणी असता, तुम्ही काय म्हटलं असतं, माझा उजव्या हाताचा अंगठा दिला तर मी धनुर्विद्या बाण कसा मारणार किंवा मी अभ्यास कसा करणार आहे, मी लिहिणार कसा आहे, त्यामुळे तुम्ही अंगठा देणार नाही. पण त्यांना एकलव्याने एवढा स्वतःवर विश्वास होता की जरी मी उजवा अंगठा दिला तरी माझ्याकडे ते स्किल आहे, माझ्याकडे ती पॉझिटिव्ह थिंकिंगची पॉवर आहे, मी त्यावर जीवावर मी परत धनुर्विद्येमध्ये पारंगत बनेन. त्यामुळे कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्याने अंगठा दिला. परत मित्रांनो त्यांनी डाव्या हाताने प्रॅक्टिस करायला चालू केलं. ठीक आहे, धनुर्विद्येचं डाव्या हाताने प्रॅक्टिस करायला चालू. तुम्ही सांगा, डाव्या हाताने परत प्रॅक्टिस चालू केली, लगेच त्यांना यश मिळालं असेल का? बघा, तुम्ही उजव्या हाताने तुम्ही एवढं जबरदस्त लिहिता, ठीक आहे, परत डाव्या हाताने लिहायला लागा, जमणारच नाही, जमणारच नाही तुम्हाला. पण प्रॅक्टिस केल्यानंतर जमणार आहे. ठीक आहे, पण आपण काय म्हणतो, शक्यच नाही, अशक्य गोष्ट आहे. पण मित्रांनो, अशक्य ही शक्य करून दाखवलं होतं एकलव्याने. ठीक आहे, असे भरपूर लोक आहेत मित्रांनो, त्यांनी करून दाखवलेलं होतं. एकलव्याने मित्रांनो डाव्या हाताने परत प्रॅक्टिस करून सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनलेले होते. ठीक आहे, तर मित्रांनो एवढंच तुम्हाला एकलव्याविषयी सांगतो. जास्त तुम्हाला डीपमध्ये सांगायची गरज नाही. फक्त यातून मर्म काय घ्यायचंय तुम्हाला, पॉझिटिव्ह विचार केला ना मित्रांनो आणि धडपडलं, प्रॅक्टिस केलं, सतत तुम्ही स्वतःला तप दिला, तपवलं, तर तुम्ही यशस्वी 100% होता. ठीक आहे, असे भरपूर उदाहरण आहेत मित्रांनो. या सृष्टीवर मित्रांनो अजब सगळ्या गोष्टी अजब झालेल्या आहेत. मला सांगा, आता तुम्हाला जर म्हटलं तू पंतप्रधान होशील का, तर तुम्ही लगेच म्हणाल नाही सर, माझ्यात ते गट्स कुठे आहेत. बघा, तू नरेंद्र मोदी सारखं उदाहरण आहे. त्यांच्या पाठीमागे कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना ते आज देशाचे पंतप्रधान आहेत. त्याच्या पाठीमागचं रिझन विल पॉवर मित्रांनो, स्वतःला माहिती आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. ठीक आहे, जर त्या गोष्टीवर तुम्ही जर फॉलो केलं ना 100% तुम्ही सक्सेस होता. आणि मित्रांनो लक्षात घ्या, आता जे संन्यासी लोक आहेत ते एवढं स्ट्रॉंग का असतात, विल पॉवर का असते त्यांच्याकडे, त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की विपश्यना. विपश्यना म्हणून एक आपण मेडिटेशन एक सेंटर आहे, असं मेडिटेशन सेंटर आहे मित्रांनो. 10 दिवसाचा तिथं कोर्स असतो. तुम्ही मेडिटेशन मित्रांनो आहे ना, त्याचं प्रॅक्टिस जर केलं, घरात पण तुम्ही करू शकता. त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, 968626095583. तुम्हाला ते 10 दिवसाचा कोर्स तुम्हाला देईन मित्रांनो. दररोज लय राहून द्या, अर्धा तास जरी बसला ना मित्रांनो, तरी तुम्हाला खूप फायदा होईल. मेडिटेशनमुळे तुम्हाला माहिती आहे की वाचलेलं लक्षात राहायला चालू होतं आणि स्वतःची शक्ती जागृत व्हायला फायदा होतो. आयुष्यात मित्रांनो स्पर्धा परीक्षेत सोडून द्या, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही यश मिळवा. ठीक आहे, अशी शक्ती आहे मित्रांनो त्या मेडिटेशनमध्ये. मेडिटेशन मित्रांनो असं बसलं जातं, हातावर हात ठेवून तुम्ही कसंही नॉर्मल बसू शकता. श्वास आत कसा जातोय, बाहेर कसा येतोय, आत कसा जातोय, बाहेर कसा येतोय, यावर लक्ष ठेवायचं असतं. याला आनापानची क्रिया म्हणतो. त्याच्यानंतरची पुढची मेडिटेशनची क्रिया, ठीक आहे, आपल्या शरीराला केसापासून ते नकापर्यंत ऑब्झर्वेशन असते. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये सांगतोय तुम्हाला. तुम्हाला जर हवा असेल, ठीक आहे, त्याचे लेक्चर्स आहेत, ठीक आहे, फ्रीमध्ये आहेत YouTubeवर अवेलेबल. मला विपश्यनाचा कोर्स मी देईन. तुम्ही प्रॉपर बघा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. फ्री आहे, कुठलीच कॉस्ट नाही मित्रांनो. ठीक आहे, आणि जर तुम्हाला सेंटरला जायचं असेल, विपश्यना सेंटरला, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देईन. कसं जायचं असते, 10 दिवसाचा कोर्स असतो, फ्री कोर्स असतो. शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या स्वइच्छेने देणगी देऊ शकता तिथं, आणि दिली पाहिजे देणगी. ठीक आहे, किती तुमच्या फुल ना फुलाची पाकळी दिली पाहिजे. नाही दिलं तरी चालेल, जर तुमच्याकडे पैसे नसेल तरी. ठीक आहे, तिथं विपश्यना सेंटरला फ्री आहे. ठीक आहे, फ्री फ्री खायचं राहायचं सगळं फ्री आहे. तर खूप महत्वाचं आहे मित्रांनो विपश्यना मेडिटेशन. तुम्ही त्या जर गोष्टी केल्या ना मित्रांनो, तुमच्या आतील विल पॉवर वाढायला खूप मदत होईल. ठीक आहे, आणि मित्रांनो लक्षात घ्या, आता भरपूर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगचं सांगितलेलं आहे. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आहे. द सिक्रेट हा एक तास 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे. जबरदस्त आहे. ठीक आहे. तर ते व्हिडिओ पण तुम्हाला देईन मी. त्यासाठी तुम्ही मेसेज करा मला, की द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड किंवा मोटिव्हेशनल सर तुम्ही जे सांगेल मेडिटेशन म्हणा. तर मेडिटेशन संदर्भात आम्हाला जे देणार होता ते द्या. ठीक आहे. मी तुम्हाला देईन. फक्त त्या WhatsApp नंबरवर मेसेज करा. आणि मित्रांनो तयारी करा. 100% रिझल्ट मिळेल. मी आता इथं आतडं माझं पूर्ण अंतःकरणातून तुम्हाला का सगळ्या गोष्टी सांगतोय मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये सांगत नाही कोणी जास्त. ते ठराविक शिक्षक असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. सगळे शिक्षक मार्गदर्शन करत नाहीत. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या,
तुम्हाला काय सांगितलेलं मी, की 50 मिनिटं वाचन केलं की 10 मिनिटं मनन चिंतन करायचं आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो लिहायचं आहे, लिखाण करायचं आहे. म्हणजे जे वाचलेलं ते आठवतंय का बघायचं, लिहायचं. या पद्धतीनं करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हाला काय सांगतो, समजा तुम्ही हिस्ट्रीमधला 1857चा उठाव वाचणार आहे. तर 1857च्या उठावावर, हिस्ट्रीवर आलेले प्रश्न बघा. ठीक आहे. अगोदर प्रश्न बघा कसे विचार केलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता त्या परीक्षेमध्ये. आणि मग तो धडा वाचा. 100% मित्रांनो फायदा होईल. बघा प्रश्न वाचायचे, मग धडा वाचायचा, परत प्रश्न वाचायचे. 100% तुमची तयारी मित्रांनो परफेक्ट होऊन जाईल. काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि योग्य वेनं तुम्ही जाल. ठीक आहे. म्हणजे अपेक्षित असलेलं तुम्हाला लगेच समजेल, की मला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. फायदा होईल मित्रांनो. या पद्धतीनं तयारी करा. परफेक्ट तयारी होईल मित्रांनो. ठीक आहे. वाचायचं, मननचिंतन करायचं, सांगितलेल्या पद्धतीनं फॉलो करायचं आणि लक्षात घ्या, काही जण म्हणत असतात, की अंकगणित, बुद्धिमत्ताची मला सर खूप भीती वाटते. गणित माझं खूप कच्चं आहे. तर आपल्या एसजन अकॅडमीच्या ॲपवर आपण गणित बुद्धिमत्तेचा कोर्स लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवतो. वैयक्तिक सपोर्ट असतो. रिझल्टची पण 100% गॅरंटी देतो. मार्गदर्शन मिळतं. स्टडी, स्ट्रॅटेजी. आता एका जे काही तुम्हाला मी मार्गदर्शन करतोय, एवढ्याच सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाहीयेत. ठीक आहे. पण तुम्हाला सतत माझी मदत मिळते मित्रांनो. वेगवेगळे कोर्सेस आहेत आपल्या एसजन अकॅडमीच्या ॲपवर. एमपीएससीसाठी आहे, पोलीस भरतीसाठी आहे. ठीक आहे. इतर सरसेवा भरतीसाठी आहे, बीएमसी, टेट. ठीक आहे. तुम्ही ज्या परीक्षेत तयार करता त्या परीक्षेचा कोर्स अवेलेबल आहे. फक्त कॉल करा खाली दिलेल्या नंबरवर. तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे. ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. ॲपवर तुम्हाला कोर्स बघायला मिळेल. ठीक आहे. आपला वैयक्तिक सपोर्ट असतो. रिझल्टची पण गॅरंटी देतो मित्रांनो. ठीक आहे. पण काही जण कोर्स लावणार नसतील, त्यांच्यासाठी सांगतो काय करायचं. जे लावणार आहेत त्यांना भरपूर मार्गदर्शन होणारच आहे, करणारच असतो मी, करतच असतो वेळोवेळी. ठीक आहे. माझा कंप्लीट सपोर्ट असतो. पण जे असे काही विद्यार्थी असतील जे लावूच शकत नाही, ठीक आहे, क्लास, त्यांना असेच तयार करायचे. त्यांच्यासाठी सांगतो अंकगणित व बुद्धिमत्तेची भीती कशी घालवायची. तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं, जे लेक्चर बघतात त्यांना लेक्चर बघतात. कुठल्याही क्लासचे बघा. ठीक आहे. एनी. ठीक आहे. लेक्चर बघता किंवा तुम्ही पुस्तकातले सोडवता. तर मित्रांनो काय करायचं आहे, कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ना काय करायचं, त्या पद्धतीचे उदाहरणं सॉल्व्ह करायचे किंवा तुम्ही नोट्स काढले असतील, तर त्या सतत मित्रांनो प्रश्न घेऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. प्रॅक्टिस करायचं. सतत प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे. जितकं जास्त तुम्ही गणित सोडवाल ना, तेवढं तुमचा जास्त फायदा होणार आहे. लक्षात ठेवा, दररोज 2 तास तुम्ही विचार न करता, कुठलाही विचार न करता गणित आणि बुद्धिमत्तेला जर दिला ना मित्रांनो, गणिताला जर दिला किंवा बुद्धिमत्तेला, गणित बुद्धिमत्ता या दोन विषयाला द्या. ठीक आहे. 100% फायदा होईल. गणित बुद्धिमत्ता तुमचं परफेक्ट होईल. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त सतत प्रॅक्टिस करत राहायचं. बघायचं, ट्राय करायचं, प्रश्न घ्यायचा आणि येते का उत्तर काढता येते का बघायचं. नाही जमलं तर त्याचं उत्तर कसं दिलेलं आहे किंवा कसं त्या व्हिडिओमध्ये बघायचं कसं उत्तर काढलेलं आहे. या पद्धतीनं जर केलं ना मित्रांनो, 100% तुमचं गणित बुद्धिमत्ता परफेक्ट होईल. गणिताची भीती क्लिअर होईल. हळूहळू स्टेपनं जायचं. आता आपल्या बॅचमध्ये आपण काय केलं, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला कोर्स देतो. ठीक आहे. ₹28 ऑफरमध्ये 699ला तुम्हाला तो कोर्स मिळेल. ठीक आहे. इन्क्वायरी करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, त्यामध्ये आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत दिलेला आहे. बेसिक काही व्हिडिओ आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. जेणेकरून काही क्रिया असतात बघा. डाव्या साईडला अधिक असेल तर उजव्या साईडला काय होतं. ठीक आहे. डाव्या साईडला जर गुणाकार असेल तर उजव्या साईडला भागाकार होतं. ते कसं घ्यायचं असते. त्या क्रिया काय असतात. एक्सची व्हॅल्यू कशी काढायची असते. शॉर्ट ट्रिक्सनं वर्क कसा काढायचा किंवा शॉर्ट ट्रिक्सनं एखादं उदाहरण कसं सॉल्व्ह करायचं. सूत्राशिवाय गणित कशी सॉल्व्ह करायचं. या सर्व गोष्टी आपण शिकवत असतो. 100% फायदा होईल जर तुम्ही बॅचमध्ये जॉईन झाला तर. आकर्षक डिस्काउंटमध्ये तुम्हाला कोर्स देतोय. मित्रांनो, कुणाच्या काही शंका असतील किंवा कोणाला काही अडचणी असतील तर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. हा कोर्स आहे. हा कोर्स घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. 100% रिझल्टची पण हमी देतोय. कुठलाही कोर्स जॉईन करा. पोलीस भरतीचा असेल, एसएसजीडी असेल, आर्मीज असेल, तो 100% रिझल्टची गॅरंटी देतोय मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा लाईव्ह लेक्चर तुमच्यासाठी असणार आहेत. भरपूर काही कंटेंट आपण देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो. त्यांना सुद्धा या कंटेंटचा फायदा होऊ द्या. मित्रांनो, संकोचित वृत्ती ठेवू नका. ठीक आहे. तुम्ही हा विचार केला पाहिजे, देवा माझं कल्याण कर आणि इतरांचं पण कल्याण कर. त्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही सुरू करा. अंतःकरणातून मित्रांनो तुमच्याकडे जे आहे ना ते इतरांना वाटायला चालू करा. 100% मित्रांनो तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय
राहणार नाही. ठीक आहे. अंतःकरणापासून सगळ्या गोष्टी करायच्या. आणि लक्षात ठेवा, सकाळी उठल्यानंतर ना ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ना त्याबद्दल बोलायचं. समजा गणित बुद्धिमत्तेची भीती वाटते ना, सकाळी थोडंसं 5 मिनिटं तुमच्या स्वतःसाठी द्या. माझं आरोग्य खूप चांगलं आहे. मी जे काही विचार करतो ना, मी समजा कुठलीही गोष्ट ठरवतो ना, त्यामध्ये मला यश मिळतं. मला गणित बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीने जमत आहे. खूप सोप्या पद्धतीने जमत आहे. डोळे झाकून. खूप सोप्या पद्धतीने जमतंय. मला सगळं समजतंय. इतिहास वाचला तर इतिहास माझ्या डोक्यामध्ये फिट राहतोय. भूगोल वाचलं तर मला लय भारी-भारी वाटतंय. पृथ्वीचा अक्षवृत्त कुठं आहे, रेखावृत्त कुठं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर विषुववृत्त कुठं आहे, पृथ्वीचं स्थान, पृथ्वीमध्ये किती म्हणजे सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत, अशा किती सूर्यमाला आहेत, ठीक आहे. स्थान काय आहे पृथ्वीचं, सूर्यापासूनचं किती अंतर आहे, सगळ्या गोष्टी मला आठवतात, माझ्या डोक्यामध्ये राहतात. राज्यशास्त्र तर अति उत्तम. मला लोकसभाचे सदस्य किती आहेत, लोकसभेमध्ये सीट्स किती असतात, राज्यसभेमध्ये सीट्स किती असतात, विधानसभा कोणासाठी असते, विधान परिषद कशासाठी असते, ठीक आहे. आपलं हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय ह्याचे स्टेजेस कसे आहेत, या सगळ्या गोष्टी मला असं डोळे झाकून असं आठवायचं लोक. ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या गोष्टी. तर तुम्ही भविष्यात नंतर तुम्ही समजा तुम्हाला पैसा पाहिजे, पैशाकडे वळायचं. सरकारी नोकरी पाहिजे, सरकारी नोकरीबद्दल बोला. मला एम-पी-एस-सी मधील डी-वाय-एस-पी मिळालेलं आहे. मला खूप भारी वाटतंय. फील करायला शिकायचं. फील करायला शिकला ना मित्रांनो, 100% मित्रांनो फायदा होतो. त्या काही मित्रांनो मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, ज्या ट्रिक्स सांगितल्या आहेत, स्टेप्स सांगितल्या त्या फॉलो करा मित्रांनो, 100% फायदा होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी रात्री झोपताना जे काही सांगितले पॉझिटिव्ह थॉट्स द्या. ठीक आहे. किंवा दिवसातून 3-4 वेळा तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह 5-5 मिनिटं द्या ना स्वतःसाठी. खूप फायदा होईल मित्रांनो. 100% मित्रांनो फायदा होईल. आणि मित्रांनो नक्की जर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल किंवा फायदा तुम्हाला वाटला असेल, यातनं मला काहीतरी चांगलं शिकायला मिळालंय, तर नक्की मित्रांनो एक मेसेज करा. ठीक आहे. फक्त एक मेसेज WhatsAppवर करा, की सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं स्टडी प्लॅन दिलेला आहे. अभ्यास कसा करावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे. खूप भारी वाटलं. ठीक आहे. जर तुम्हाला फायदा झाला असेल ना, तर नक्की एक मेसेज करा. ठीक आहे. तुमच्या मेसेजची मी वाट बघतो. आणि तुमच्या काही प्रश्न असतील, प्रश्न पण सांगा. तुम्हाला अजून काय पाहिजे? तुम्हाला काय अपेक्षित आहे? सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा. मार्गदर्शन तुम्हाला करायला मी तयार आहे मित्रांनो. ठीक आहे. तुमचा रिझल्ट ज्या दिवशी येईल आणि त्या दिवशी तुम्ही मेसेज कराल, सर तुम्ही ज्या पद्धतीनं मला सांगितलं त्या पद्धतीनं मला यश मिळालं, त्या दिवशी मला खूप मोठा आनंद असेल. मला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात ना, की सर तुमच्यामुळे गणितात बुद्धिमत्ता माझं परफेक्ट झालं. सर माझं सिलेक्शन झालं, माझं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं, एस-एस-जी-डी मध्ये सिलेक्शन झालं. खूप भारी वाटतं मित्रांनो. ठीक आहे. आपण काहीतरी चांगलं करतोय ना, त्याचं आउटपुट कुठेतरी मिळतंय, त्याचा खूप आनंद होत असतो मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल. फायदा झाला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.